गोष्टी काढून त्यांचा वेळ घ्यायचाच नसतो ना आपलाही वाया जाऊ द्यायचा नसतो. लक्ष द्या, संतांचा क्षण आणि अन्नाचा कण कधी वाया जाऊ देऊ नये हे कबीर महाराजांना माहिती होतं. मग कबीर महाराज पत्नीला म्हणाले, चिंता करू नको, आता रात्र होत आलेली आहे, मी गावात जातो आणि वाण्याच्या दुकानातून चोरी करून धान्य आणतो. भलेही मग चोरी करावी लागली तरी चालेल आणि त्या चोरीच्या मोबदल्यामध्ये मला दंड भोगावा लागला राजाचा तरी चालेल, पण संत निर्मुखी जाता कामा नये. का? विनमुख गेली अतिथी घेऊन जाय सकळ सुकृताती. निर्मुखी जर संत गेले तर सगळं आपलं जवळचं पुण्य घेऊन जातात. बरोबर. आता आपले वडील वाण्याच्या दुकानामध्ये चोरी करण्याकरता निघाले, हे 5 वर्षाच्या कमालानं ऐकलं मुलानं. तो 5 वर्षाचा कमाल जवळ आला आणि बाबांच्या कमरेला मिठी मारली, म्हटला बाबा मी पण येतो तुमच्या बरोबर. अरे नको रे बाळा, तू काय करशील? मी जातो. नाही नाही बाबा येऊ द्या मला. का? अहो चोरी करून जर आणलेल्या धान्यातून संत जेवत असतील ना तर मग चला माझाही थोडाफार हातभार लागू द्या त्याच्यामध्ये, भलेही दोष लागला तरी चालेल. आता हट्टा पुढं काही चाललं नाही, घेतलं मुलाला बरोबर. आता डोळ्यासमोर चित्र आणा. आता तो वाणी रात्री 8ला झोपी जात होता दुकान बंद करून. कबीर महाराज मुलाला घेऊन तिथे गेले वाण्याच्या दुकानाला. भिंत कोरली, भगदाड पाडलं आणि आतमध्ये दुकानात बाप लेकांनी प्रवेश केला. नामदेवराय वर्णन करतात, सामोर देखिल्या द्रव्याची या राशी नये उपयोगाशी आमुचिया. समोर द्रव्याच्या राशी पडलेल्या होत्या, पैसे पडलेले होते. कबीर महाराज म्हटले, सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. याचं काय करायचंय आम्हाला? आम्हाला फक्त संत जेवतील एवढाच कोरडा शिदा न्यायचा आहे. तिकडं पाहिलं सुद्धा नाही. पैशाडक्याकडं सरळ गेले आणि आतल्या खोलीतून कबीर महाराजांनी ऐका डोकून पाहिलं, वाणी गाढ झोपलेला आहे. खांद्यावरचं उपरणं जमिनीवरती अंथरलं आणि जेवढे संत होते तेवढेच जेवतील एवढाच शिदा वेगवेगळ्या गाठोड्यामध्ये एकाच धोत्रामध्ये वेगवेगळे गाठोडी बांधली आणि खांद्यावर टाकलं. आणि आपल्या मुलाला म्हटले कबीर महाराज, काय म्हटले? कमाला चल चल लवकर चल, वाणी उठायच्या अगोदर आपण गेलं पाहिजे, नाहीतर पकडलं तर अवघड होईल. आता तो संतांचा मुलगा होता. कमाल. तो म्हटला बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही आपण जिथून भिंत पाडलेली आहे ना बाहेर जाऊन उभं राहा, मी आलोच 2 मिनिटामध्ये. म्हटले अरे जे घ्यायचं ते घेतलंय आपण, आता कशाला जातो? कमाल म्हणाला, सावध वाण्याला करून येतो. काय करून येतो? वाण्याला सावध करून येतो. काय? हो बाबा, आपण संत जेवतील एवढाच शिदा चालवलेला आहे, पण उद्या जर गावातल्या चोरांना जर कळालं आज रात्री आपण गेल्यानंतर की वाण्याच्या दुकानाची भिंत आयती फोडलेली आहे, त्याच्या दुकानामध्ये धान्याचा कण सुद्धा शिल्लक ठेवणार नाही बाबा, त्याचं कशाला नुकसान करायचं, म्हणून मी त्याला सावध करून येतो. कबीर म्हटले लवकर जा, पण मी बाहेर थांबतो. थांबले कबीर महाराज. गेला कमाल आणि मोठ्यानं म्हणाला, 5 वर्षाचा कमाल, हे वाण्या अरे झोपलास काय? उठ, दुकान फुटलेली आहे तुझी. दुकान फुटली म्हटल्याबरोबर खडबडून उठला आणि कमालालाच चोर समजून त्याच्या पाठीमागे पळू लागला. पुढे कमाल मागे वाणी, पुढे कमाल मागे दुकानदार, पळतोय पळतोय आणि जिथून भिंत फोडलेली होती तिथपर्यंत कमाल आला. कबीर महाराज बाहेर वाट पाहत होते मुलाची. भिंतीतून बाहेर आल्याबरोबर मुंडकं धरलं बापानं, पाय धरले आतून वाण्यानं. आडवा सापडला, आडवा.
कबीर विचारतात, काय रे बाळा? कमाल म्हणाला, पाय धरले बाबा वाण्यानं आणि ताकद लावून जर आतमध्ये ओढलं आणि जर माझ्या चेहऱ्यावरनं जर मला ओळखलं की अरे हे कबीराचं पोर आहे, त्याचा बाप आणि मुलगा रात्रीच्या चोऱ्या करतात आणि दिवसा संतांना जीव घालतात, हे जर संतांना कळालं तर बाबा संत आपल्या घरी जेवणार नाही, तो निर्मुखी जातील, मग काय करू? कबीर महाराजांना कमाल म्हणाला, माझं मुंडकं कापा बाबा, काय माझं मुंडकं कापा, कारण वाण्याला कळता कामा नये चोरी कोणी केली. कबीर महाराजांनी भगवंतावर विश्वास ठेवला आणि स्वतःच्या मुलाचा शिरच्छेद केला आणि ते तुटलेलं मुंडकं उपरण्यामध्ये गुंडाळून कबीर महाराज घरी आले. वाण्यानं खेचलं तर बिगर मुंडक्याचं धड फक्त त्याच्या हातामध्ये लागलं. कबीर महाराज घरी आले. घरी आल्यानंतर एका टोपली खाली आपल्या मुलाचं शिरकमळ झाकून ठेवलं, सगळा शिदा पत्नीकडे दिला आणि सांगितलं, स्वयंपाक करा, संत जेवले पाहिजे. पत्नीने विचारला, हो पण आपला कमाल कुठे? घडलेला प्रकार कबीर महाराजांनी सांगितला. कमालानं कमाल केली, कमालानं कमाल केली. आधा भक्त कबीर है, पूरा भक्त कमाल. मी तर फक्त अर्धवटच भक्त आहे, पण पूर्ण भक्त जर कोण असेल तर तो आपल्या पोटी जन्माला आलेला कमाल आहे. संत घरी जेवले पाहिजेत याच्याकरता त्यानं स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. काय वाटलं असेल त्या माऊलीला? शिरकमळ पाहिलं, पण ऐका, नामदेवराय वर्णन करतात, तयाची ते कांता तयाची सारखी. पत्नी सुद्धा कबीर महाराजांसारखीच होती. जोपर्यंत संत घरातून जेवण करून जात नाही तोपर्यंत जन्म देणारी माय रडली नाही. स्वयंपाक केला तिनं, स्वयंपाक केला. आणि जेव्हा जेवायला वाढू लागली संतांना, त्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आदी करून मंडळी नामदेवराय विचारतात, का हो आम्ही आलो तेव्हा तुमचा एक 5 वर्षाचा मुलगा इथं खेळताना दिसत होता, दिसत नाही तो. कबीर महाराजांची पत्नी आणि कबीर महाराज म्हटले, झोपलाय तो, तुम्ही जेवण करा. झोपलाय तो, जेवण करा. आणि संत तृप्त झाले, तृप्त झाले, विश्रांती घेतली. आता इकडे प्रकार काय झाला? वाण्यानं जे धड आत ओढलेलं होतं बिगर मुंडक्याचा तो देह राजाच्या दरबारामध्ये नेऊन टाकला आणि सांगितलं, महाराज चोरी करण्याकरता चोर आले होते, ओळख पटू नये याच्याकरता जोडीदाराचा शिरच्छेद केला आणि बिगर मुंडक्याचं शरीर इथं टाकून दिलं. राजानं दंड दिला, ठीक आहे, सुळावर द्या याला. कुणाला? त्या बिगर मुंडक्याच्या देहाला. नामदेवराय वर्णन करतात, सुळतो रोविला भागीरथीच्या तिरी. भागीरथी म्हणजेच गंगा, काशीमध्ये वाहणारी. त्या गंगेच्या काठावर सूळ रोवलेला आहे आणि सुळावरती लटकवला बिगर मुंडक्याचा देह. कुणाचा? कमालाचा. संतांनी भोजन आटोपलं, विश्रांती झाली आणि सकाळी दुसऱ्या दिवशी संत जाण्याकरता निघाले. कबीर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. निघाले संत. कबीर महाराज म्हटले, थांबा थांबा, गावाच्या बाहेर वेशीपर्यंत सोडवण्याकरता मी येतो, निरोप देण्याकरता. संत निघाले कबीर महाराजांबरोबर आणि इकडे घरामध्ये जन्म देणारी माय संत घरातून बाहेर पडल्याबरोबर त्या टोपल्याजवळ गेली. टोपलं उघडलं, आतमध्ये मुलाचं शिरकमळ पाहिलं, हातात घेतलं. बाळा, अरे म्हातारपणातला तू एकुलता एक काठीचा आधार, पण संतांनी घरी भोजन करावं याकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलंस बाळा तू. कळवळलं अंतकरण त्या माऊलीचं, रडू लागली. पुन्हा ते झाकून ठेवलं.
इकडं कबीर महाराज गावाच्या बाहेर आले आणि जिथे सुळावर त्या कमालाला लटकवलेलं होतं, बिगर मुंडक्याचा देह लटकवलेला होता, तिथून ही सगळी संत मंडळी जेव्हा जाऊ लागली तेव्हा संतांना जाताना पाहून बिगर मुंडक्याचा देह असलेला कमाल संतांना हात जोडून नमस्कार करू लागला, हात जोडून नमस्कार करू लागला. सगळे संत आश्चर्यचकित झाले. पाहिलं, ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय म्हणतात कबीर महाराजांना, कबीरजी आयुष्य गेलं आमचं, जगत कल्याणाकरता देह झिजवता झिजवता जिवंत माणसं सुद्धा लवकर आमच्या पाया पडत नाही, आणि हा बिगर मुंडक्याचा देह सुळावर लटकवलेला असताना दर्शन घेतोय आमचं. बहुतेक याच्या घरामध्ये संतांना जीव घालण्याची परंपरा असावी आणि संतांना जीव घालण्याच्या अगोदरच या बाळाचा प्राण गेलेला असावा, ती त्याची इच्छा अपूर्ण राहिली. म्हणून हा 16 वर्ण जाणाऱ्या संतांना नमस्कार करतो. कबीर महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले आणि कबीर महाराज म्हणतात, अगदी बरोबर आहे, तुम्ही बोललात ते सत्य आहे. का? माझाच मुलगा आहे तो. काय? हो, माझाच मुलगा आहे तो. घडलेला सगळा इतिहास सांगितला. कबीर महाराजांनी कसं मुंडकं तोडलं, त्यानं कसं शिरच्छेद करायला सांगितलं, सूळ कसा रोवला, त्याच्यावरती धड कुणाच्या मार्फत अडकवलं गेलं, कशी शिक्षा दिली. डोळ्यात पाणी आलं सगळ्या संतांच्या त्या लहान बाळाकडे पाहून. आणि संत सांगतात, कबीर महाराज, जर खरोखर आम्ही मनापासून भगवंताचे भक्त असू तर परमात्मा जिवंत करील तुमच्या मुलाला, परमात्मा जिवंत करील तुमच्या मुलाला. कबीर महाराज म्हटले, खरंच जिवंत करील का हो? जिवंत होईल का नाही होणार? होईल जिवंत, पण याचं शिरकमळ कुठं आहे? कबीर महाराज म्हटले, घरी आहे, झाकून ठेवलेलं आहे, घेऊन या. गेले धावत. पत्नी शोक करत होती. कबीर महाराज म्हटले, शांत व्हा, शोक करू नका, आपलं बाळ जिवंत होणार आहे, जिवंत होणार आहे. मग शिर कमळ घेतलं. आले कबीर महाराज गंगेच्या काठावर. 16 वर्ण तो बिगर मुंडक्याचा देह खाली आणून ठेवला. शिरकमळ तिथे लावलं आणि संत ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, नामदेवराय, सगळ्या संतांनी हातामध्ये गंगेचं जल घेऊन संकल्प सोडला. आवाहन केल्याबरोबर काही क्षणात मुलगा उठून उभा राहिला, काही क्षणात मुलगा उठून उभा राहिला, काही क्षणात मुलगा उठून उभा राहिला. हे आहे संतांच्या सेवेचं फळ. आणि म्हणून लक्ष देऊन ऐका. ती गोती काय घेऊन बसलात तुम्ही? माताजी कहे बेटा मेरा है, पिताजी कहे बेटा मेरा है, न माता का न पिता का, ये तो जन्म देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, न बहन भाई की न भाई बहन का, ये तो रक्षा बंधन का नाता है. सास कहे जवाई मेरा है, ससुर कहे जवाई मेरा है, न सास का न ससुर का, ये तो लड़की देने का नाता है. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, न कबीर कमाल का न कमाल कबीर के, ये तो हरि गुण गाने का नाता है, ये तो हरि गुण गाने का नाता है. म्हणून तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन ले जाना है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन
जपे